आपण योहान याचा 14वा अध्याय आणि 18वे वचन आपण वाचणार आहे। येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणतो, मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुम्हाकडे येणार आहे। काय म्हणत आहे येशू ख्रिस्त? येशू ख्रिस्त म्हणत आहे की मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही आहे, तर मी तुमच्याकडे येणार आहे। तुम्हाला जरा थोडंसं हे वचन, मला माहित नाही की किती वेळेस तुम्ही ऐकलं, पण हे वचन ऐकल्यानंतर तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटत नाही का? येशू स्वतः म्हणतो की मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, पण मी तुमच्याकडे येणार आहे। ऑलरेडी तो आलेला आहे त्या ठिकाणी, मग जर आलेला आहे तर तो आणि परत कसं येणार आहे? आज आपण या वचनातून काही गोष्टी आपण शिकणार आहे। पहिली गोष्ट या ठिकाणी तो म्हणतो की मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही। अनाथ किंवा ऑर्फन, इंग्लिश मध्ये त्याला शब्द आहे की ते म्हणजे की ऑर्फन। तर ज्यावेळेस येशू ख्रिस्त म्हणतो की मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, याचा अर्थ पहिल्यांदा समजून घेऊया। अनाथचा अर्थ काय? मी बघितलं की डिक्शनरी मध्ये की अनाथचा अर्थ असा आहे की ज्याचे आई वडील मेलेले आहेत, तसं मूल किंवा मुलगा किंवा मुलगी, ज्याचे आई वडील मेलेले आहेत। मग तुम्ही म्हणणार की मग ज्याचे आई वडील आहेत पण ते त्याच्या बरोबर नसतात, मग त्याला काय म्हणतात? ते अनाथ आहे का? तो अनाथ नाही, तो बेवारस आहे। हा शब्द आपण लक्षात ठेवायचा की आज जर येशू ख्रिस्त म्हणतो की मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, याचा अर्थ पहिल्यांदा आपण समजून घेऊया। म्हणजे काय? तर तुम्हाला कोणी नाही आहे असं होणार नाही आहे। कारण का या ठिकाणी काही गोष्टी घडलेल्या आहेत कुणाच्या जीवनामध्ये? शिष्यांच्या जीवनामध्ये। काय घडलेलं आहे? पहिली गोष्ट घडलेली आहे ते म्हणजे की त्या शिष्यांनी पश्चाताप केलेला। तुम्ही म्हणणार बायबलमध्ये असं कुठं लिहिलेलं आहे का? प्रत्येक गोष्ट बायबलमध्ये दिलेली नाही। येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य दिवसातून 2-3 वेळेस जेवत होते, ते काय लिहिलेलं नाही बायबलमध्ये। त्याने पाणी प्यायला थांबले, हे काय लिहिलेलं नाही त्या ठिकाणी। ते झोपले होते, तिचा काय उल्लेख केलेला नाही। प्रत्येक गोष्टीचा उल्लेख बायबलमध्ये नाही, पण एक गोष्ट तुम्हाला मला समजून घ्यायचं आहे, ते समजणं महत्वाचं आहे। ते म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे की त्यांनी आपल्या पापाचा पश्चाताप त्यांनी केलेला आहे। हे कशावरून आम्हाला समजायचं? तर त्यांच्या कृतीवरून। कारण त्यांनी पश्चाताप केल्यामुळं त्यांनी जगिक जे जीवन जे आहे ते त्यांनी सोडलेलं आहे। जगातल्या गोष्टी त्यांनी सोडून दिलेल्या आहेत। त्यांनी आपले आई वडील सोडून दिले, त्यांनी आपलं घरदार, आपला परिवार त्यांनी सोडून दिला, आणि 3.5 वर्ष ते येशूच्या मागे ते चालत आहे। येशू जे काय सांगत आहे, करत आहे, त्याच्यामध्ये त्याच्याबरोबर ते सहभागी आहे। आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये सुद्धा ही गोष्ट होणं गरजेचं आहे की ते म्हणजे की आम्ही येशू ख्रिस्तासाठी सोडणं महत्वाचं आहे। आणि इथं सोडण्यापेक्षा मी तर असं म्हणेन की मरणं गरजेचं आहे। कारण जोपर्यंत तुम्ही आणि मी मरत नाही त्या गोष्टीसाठी, किंवा त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये मरत नाहीत, तोपर्यंत आम्ही अनाथ होणार नाही। तो म्हणतो की मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही आहे। म्हणजे याचा अर्थच हा आहे की ते म्हणजे की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी तुमचा नाथ आहे, मी तुमचं सर्वस्व आहे। पण ज्यावेळेस मी निघून जाईन त्यावेळेस तुम्ही अनाथ होणार आहे, तुम्हाला नाथ नसणार आहे, तुम्हाला कोणीही सांभाळणारा कोणी नसणार आहे। आज बऱ्याच वेळेस आमच्या जीवनामध्ये ही गोष्ट होते की आम्ही पश्चाताप करतो, आम्ही बाप्तिस्मा घेतो, आम्ही चर्चला जातो, बायबल वाचतो, प्रार्थना करतो, आम्ही दान दशांश देतो, प्रभू भोजन घेतो, आम्ही वेळोवेळी प्रार्थना करतो, आमच्या घरामध्ये फॅमिली प्रेयर होतं, सगळं काही आम्ही करत असतो। पण हे सगळं करून सुद्धा एक गोष्ट आमच्या जीवनामध्ये होते, आणि ते म्हणजे एवढं करून आम्ही अनाथ असतो।